मराठा आणि ओबीसी प्रश्न हा सामोपचारानं सोडवायचा आहे असं स्वतः पंकजा मुंडे म्हणालेल्या विजयानंतर पंकजा मुंडेंची दिलेली ही पहिली प्रतिक्रिया. विरोधकांनी तयार केलेलं फेक नॅरेटिव्ह खोडून काढणार असल्याचं देखील त्या म्हणाल्या. आमदार पंकजा मुंडे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. आज सकाळपासून काही मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची आम्ही पण गर्दी पाहतोय. काल मोठ्या प्रमाणामध्ये जल्लोष पाहायला मिळाला होता. काय प्रतिक्रिया आहे, काय भावना आहेत? भावना आनंदाच्या आहेत, कारण त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मला बरं वाटतंय आणि आभार पण व्यक्त करते मी की पक्षाने हे सन्मान दिला मला, ज्याच्यामुळे असंख्य कार्यकर्त्यांना खूप आनंद झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये काल एकही गाव नव्हतं जिथे गुलाल उधळला नाही किंवा फटाके उडवले नाही. खूप प्रतीक्षा करत होते लोक या गोष्टीची आणि आमची टीम जे उमेदवार आम्ही सर्व आहोत त्या सर्वांची उमेदवारी ही खूप मला वाटतं आम्ही एक चांगलं काम करून दाखवू शकतो. सगळ्यात 5 वर्ष तुम्ही सभागृहामध्ये नव्हतात, पुन्हा एकदा 5 वर्षानंतर पंकजाताई सभागृहामध्ये पुन्हा एकदा आवाज ऐकायला मिळणार आहे. काय प्रामुख्याने विषय डोळ्यासमोर असतील? अनेक विषय आहेत, अनेक महाराष्ट्रासाठी करण्याचे स्वप्न आहेत. अनेक माझ्या जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते मी हे होते ग्रामीण विकास मंत्री आणि महिला बालकल्याण, त्याच्यात अनेक माझी कन्या भाग्यश्री, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, जलयुक्त शिवार, खूप छान काम मला राज्यासाठी करता आलं. ते आता मी जेव्हा इथे विधान परिषदमध्ये आहे त्या कामांचे आवाज उठवणं, कारण शेवटी मी विधानसभेत ज्या गोष्टींवर आवाज उठवायचे तेच मंत्रिमंडळाच्या काळात केलं. तसंच आता मी विधान परिषदेमधून अनेक गोष्टींवर आवाज उठवून त्यांना न्याय देऊ शकते, हे आनंद आहे. मराठा आरक्षणाचा आणि ओबीसी आरक्षणाचा राज्यात गंभीर प्रश्न सध्या निर्माण झालेला आहे. ज्या बाजूनं एका बाजूनं 288 आमदार पाडू, दुसरी देखील बाजू अशी म्हणते 288 आमदार पाडू. तुमची एक महत्त्वपूर्ण भूमिका या सगळ्याच विषयात राहील. असं कोणी म्हणत नाहीये. दुसरं लक्ष्मण हाकेंना देखील घोषणा केली की आम्ही 288 आमदार पाडू, मुंबई जाम करू. हे प्रश्न असा आहे की आता या गोष्टींचं सोल्युशन काढलं पाहिजे. नेत्यांनी मॅच्युअरली हे विषय हाताळले पाहिजे. जेव्हा मध्ये मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली होती, मला त्याला बोलवलं होतं, तेव्हा मी सांगितलं होतं की दोनही लोकांना समाजाचे बोलवा आणि ह्याच्यातनं मार्ग काढा, कारण समाज याच्यामध्ये पिसत असतो आणि पिढ्याने पिढ्या त्याचा त्रास किंवा काही वर्ष तर त्याला त्रास होत असतो आणि ते नाही झालं पाहिजे. हे आमचं दायित्व आहे. आमचं दायित्व हे नाही की ते वाढवलं पाहिजे. धन्यवाद ताई आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामन अनिल पवारसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई. नमस्कार. मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन. होई मनसुद्धा